नमस्कार मंडळी, मी उज्ज्वला तुमचं माझ्या भक्तिसागर मराठी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. तर मंडळी, आज आपण जाणून घेऊ एका अशा शब्दाबद्दल जो ऐकायला आणि बोलायला खूप साधा वाटतो, पण त्याच्या मागे एक मोठी परंपरा आणि गहन दडला आहे. तर तो शब्द आहे आदेश. आदेश हा नाथ संप्रदायात वापरला जाणारा शब्द आहे. मंडळी, आदेश शब्द समजून घेण्याआधी अगदी थोडक्यात समजून घेऊ नाथ संप्रदायाबद्दल. तर नाथ संप्रदाय हा शैव परंपरेतील एक अत्यंत प्राचीन योगप्रधान संप्रदाय आहे, ज्याचा उगम भगवान शिव यांना मानले जाते. 9व्या-10व्या शतकात गुरु मच्छिंद्रनाथ आणि गुरु गोरक्षनाथ यांनी या पंथाचा विस्तार केला, ज्याचे मुख्य ध्येय योग साधनेद्वारे सिद्धावस्था प्राप्त करणे हे आहे, ज्यात हठयोग, ध्यान अर्थातच आध्यात्मिक साधना आहे. या सगळ्यांचा उद्देश शेवटी आत्मसाक्षात्कार हाच आहे. नाथपंथात नवनाथांनी आदेश शब्दाला फार महत्त्वाचे स्थान दिले आहे. नाथपंथी साधू कुठल्याही मंदिरात जाताना दर्शन घेण्याअगोदर आदेश पुकारतात. समोरासमोर कुठल्याही साधूला भेटताना अलख निरंजन आदेश करतो. आदेश या शब्दाचा अर्थ आ म्हणजे आत्मा, दे म्हणजे देव म्हणजे जीवात्मा, श म्हणजे शिवरूप परमात्मा. आत्मा, जीवात्मा आणि परमात्मा या तिघांची एकता म्हणजेच आदेश. या तिन्ही शक्ती ज्यात आहेत तो आदेश. नाथपंथात आदेश शब्दाने एकमेकांना परब्रह्मा रूपाची ओळख करून दिली जाते. नाथपंथी गुरु आपल्या शिष्याला ज्यावेळी आदेश देतो त्यावेळी त्याला तो योगिकदृष्ट्या हेच सांगतो की सृष्टीकडे एकात्मक भावाने पहा. मी सदैव याच भावात आहे. माझं वास्तव म्हणजे एक आदेश आहे. हा विचार फारच प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आहे आणि ज्ञानयोगाचा आहे. आदेश हा शब्द असा आहे की तो विशिष्ट आवाजात उच्चारताच अंगावर काटा येतो. परमेश्वर व भक्त क्षणात एकरूप होऊन जातात. म्हणून आजही या शब्दाला नाथपंथात बहुमान आहे. म्हणजे या सगळ्या माहितीचा सार असा आहे की आदेश हा केवळ नमस्कार किंवा हॅलो नाहीये. हे एक सखोल तत्वज्ञान आहे जे एका शब्दात सामावलं आहे. मी आणि तू वेगळे नाहीत. आपल्यातील आणि या ब्रह्मांडातील चैतन्य एकच आहे. खरंच खूप विलक्षण आहे ना? आजच्या जगात जेथे आपण सतत भेदाभेद, मी विरुद्ध बाकीचं जग वेगळे या विचारांमध्ये गुंतलेलो असतो, तेथे सर्व काही एकच आहे हे सांगण्याची ही प्राचीन संकल्पना किती महत्त्वाची आहे ना? एका साध्या अभिवादनातून इतकी मोठी जाणीव करून देण्याची ही पद्धत. बघा ना, आदेश या शब्दाचे काही आध्यात्मिक अर्थही आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकात्वाची जाणीव. म्हणजे आत्मा, परमात्मा आणि हे सगळं विश्व एकच आहे हे सत्य सतत जागृत ठेवणे म्हणजेच एकत्वाची जाणीव. दुसरे म्हणजे आदेश म्हणजे गुरुची आज्ञा, त्यांचे मार्गदर्शन, त्यांचं ज्ञान या सगळ्यांचे प्रतीक म्हणजे आदेश. आणि तिसरं म्हणजे साक्षात्काराची घोषणा. म्हणजेच एखाद्या साधकाला त्या परम सत्याचा साक्षात्कार किंवा अनुभव येतो तेव्हा तो अगदी उत्स्फूर्तपणे आदेश म्हणतो. ही त्याची आंतरिक अनुभूतीची पोचपावतीच असते. 4 नंबर, शिवयोगाशी संबंधित म्हणजे शिवाच्या कृपेचा आणि त्याच्या अस्तित्वाचा अनुभव व्यक्त करण्याचं प्रतीक म्हणजे आदेश. बघा ना मंडळी, ही संकल्पना किती जुनी आहे. आदेश या शब्दाचा उल्लेख आपल्याला जुन्या ग्रंथांमध्ये पण आढळतो. गोरखवाणी, नाथरहस्य, सिद्ध सिद्धांत पद्धती यांसारख्या मूळ ग्रंथांमध्ये आदेश शब्दाचा आणि त्याचं महत्त्व स्पष्ट केलेलं दिसतो. गुरु गोरक्षनाथांनी सुद्धा म्हटलंय, आदेश गुरु का, आदेश शिव का, आदेश आत्मा का. आजही साधक आदेश शब्द वापरतात. ते साधक केवळ अभिवादन करत नाही तर एका महान आध्यात्मिक परंपरेचं जतन करतात आणि स्मरणही करतात. तर मंडळी, आज आपण जाणून घेतली नाथ संप्रदायातील आदेश या शब्दाचा अर्थ. तर मंडळी, मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.